हाय हॅलो नमस्कार मी वृषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला सकाळी सकाळीच मी बाहेर आले, फ्रेश झाले आणि मग आता येते ना बाहेर येऊन बसलेले आहे. तर येथे ना लिंबाऱ्याची सावली, छान अशी सावली आहे. तर मग येथे बाजावरतीच आम्ही बसलेलो आहोत. तर शंभूला जेव घालत आहे मी येथे बघू शकता. इथे ट्रॅक्टर आणि ते पण सावलीलाच लावले. ऊन भरपूर ऊन आहे ना, त्यामुळे मग इथेच सावलीला सर्व काही ट्रॅक्टर वगैरे सर्व काही लावलेलं आहे. हाय शंभू, हाय. तर चला व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पुढचा पण बघा तुम्ही. ह्या वर्षी ना उन्हाळा खूप असल्यामुळे ना मग आता येते घरामध्ये न बसता मग मी बाहेरच शंभूला पण घेऊन आलेले होते. तर घरामध्ये ना गरम खूप होतं त्यामुळे मग शंभूला पण जेवायचं होतं. तर मग त्याला म्हटलं चल बाहेरच जेवण कर. तर मग आता येते ना लिंबाऱ्याच्या झाडाखालीच जातं त्याला जेव घालत आहे मी. या जेवण करायला शंभू इथं जेवण करतोय. आता थंडगार हवा आहे इथं, छान असं लिंबाऱ्याची सावली ना. तर मग त्यामुळं आम्ही लिंबाऱ्याच्या झाडाखालीच बसलो. इथं छान अशी हवा येते, नाही तर घरामध्ये ना खूप गरम होतं, त्यामुळे मग इथं बसलोय आम्ही. मग त्यानंतर आहे ना शंभूचं जेवण वगैरे झाल्यावर आहे ना मम्मीला येथे कांदे पण भरायचे आहे. तर येथे भरपूर त्यांचे कांदे पण साठवलेले आहे. तर मग आता त्यांना आहे ना कांदे भरून दुसऱ्या साईडला परत ते कांद्यांची पोळ मारायची आहे. तर मग मला मेहंदी पण लावायची होती ना, तर मग येथेच मेहंदी पण लावण्यासाठी मी बसलेले आहे. म्हणजे शंभू पण झोपलेला आहे, त्यामुळे मग शंभूला पण झोका द्यायचं काम चाललेलं होतं. आणि मग मम्मी ना माझ्या केसांना आता इथे मेहंदी लावून देत आहे. तर तिचं कांदे पण निवडायचं काम चालू होतं. तर मग तिला बोलले की इथेच बसल्या बसल्या आता मला मेहंदी पण लावून दे. तर आता इथे मम्मी आता केसांना मेहंदी लावून देत आहे. तर भरपूर दिवसापासून आहे ना मेहंदी पण लावायची होती, एकटी असल्यामुळे मला काही जमत नव्हतं. तर मग आता इथे माहेरी आल्यानंतर मग आता मम्मीच्याच हातानं मेहंदी लावून घेत आहे. लहानपणी ना मम्मी आमचे केस वगैरे सर्व काही छान असं स्वच्छ धुवून द्यायचे आणि केसांना तेल पण लावून द्यायची. तर मला लगेचच लहानपणीचे दिवस आठवले. तर मम्मी केसांना हात फिरवायला लागली तरी मम्मीचा स्पर्श लगेच जाणवला मला का मम्मी केसांना हात फिरवायली. तर येथे बघा छान अशी मेहंदी पण काढून घेतलेली आहे. आणि येथे ना शंभू पण छान असं गार हवेमध्ये ना झोपलेला आहे. तर मग त्याला येथे बाहेरच घेऊन आलेली होती झोपण्यासाठी. तर घरामध्ये ना सर्व काही मुलं बसले, तर सावलीला तिथे बसले ते. तर मग त्यांना म्हटलं तुम्ही येथे बसा, मग मी शंभूला बाहेरच झोपवते. भरपूर मुलं जमल्यामुळे ना त्यांचं 5-5 मिनिटात भांडण होत असतं. तर मग शंभू त्यांच्या आवाजाने ना लगेच उठून जात असतो. तर त्यामुळे मग त्याला बाहेरच शांततेत आता येथे मी झोपवायला घेऊन आलेले आहे. तर येथे बघा छान असं मेहंदी पण लावून दिली मम्मीनं. आणि मग लगेचच तिला पण कांदे भरायचे आहे. तर येथे बघा छान अशी सर्व बाजूंनी मेहंदी लावलेली आहे. तर येथे छान असं डोक्याला खूप छान असं थंडगार लागत होतं. तर येथे बघा 2-3 तास मी छान अशी मेहंदी डोक्याला ठेवली आणि छान असे सुकलेली पण आहे. तर आता मम्मी बोलली की धुवून पण घे, जास्त वेळ ठेवू नको, नाही तर डोकं आहे ना दुखत असतं. त्यामुळे मग मी लगेचच धुवून घेतली. तर येथे बघा माझी मोठी बहीण आहे ना कॅरेट घेतलं तिने. तर बसायचं होतं कॅरेटवरती तिला, पण कॅरेट आहे ना मोडका असल्यामुळे तिला काही त्यावरती बसताच नाही आलं. तर कॅरेट ती बसल्यानंतर लगेच कॅरेटच मोडून घेतलं गेलं. तर आम्ही येथे भरपूर असं सर्वजण तिला हसत होतं. तर येथे बघा सर्वजण येथे उभे होते बघायला. आणि मग त्यानंतर आहे ना शंभूचा, स्वराचा आणि बहिणीच्या मुलाचा आहे ना येथे खेळ चालू होता. तर ते बघा काय खेळताय. तर आम्ही ना लहानपणी असे दगड खूप खेळलेलो होतो. तर आता यांना काही जास्त काही माहीत नाही कसं खेळायचं काय. तर शंभू बहिणीच्या मुलींचं त्यांचं बघून आहे ना तरी चाललेलं होतं त्याचं खेळायचं. तर लहानच वय असतं का असं खेळायचं. मोठं झाल्यानंतर आपल्याला वाटत नाही आपण असं खडे खेळावं. तर येथे बघा स्वराला पण खेळता येत नाही, पण तरी ती असं खेळून बघत होती. चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय.